Hello students, in previous video we learned about the excretion and osmoregulation. What is excretion, what is excretory products. Today we learn about the main excretory products and their functions. Firstly, आपण काल जे काही excretory products बघितले ज्याच्यामध्ये आपण जे काही नायट्रोजनस वेस्ट हा सुद्धा एक्सक्रीटरी प्रोडक्ट आहे, वॉटर आहे, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड आहे, विटॅमिन्स आहेत, जे काही ड्रग्ज आहेत, पिगमेंट्स आहेत, या सगळ्यांबद्दल माहिती घेतली. म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये कशाला एक्सक्रीटरी प्रोडक्ट्स म्हणतात आणि एक्सक्रीटरी प्रोडक्ट्स काय आहेत याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. म्हणजेच काय तर एक्सक्रीटरी प्रोडक्ट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघितले, जसे की वॉटर, कार्बोहायड्रेट, विटॅमिन, ड्रग्स अँड जे काही पिगमेंट्स आहेत त्याच्याबद्दल सुद्धा. आणि त्याचबरोबर मेन जो आहे तो आहे नायट्रोजनस वेस्ट. आज आपण ज्या काही गोष्टी आज आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे नायट्रोजनस वेस्ट. नायट्रोजनस वेस्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, एक अमोनिया, सेकंड युरिया अँड युरिक ॲसिड अँड क्रिएटिनाइन. ओके, पण आज आपण ज्या काही जनरल माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड याच्याबद्दल माहिती घेणार. तर जे काही एलिमिनेशनमध्ये किंवा एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून अमोनिया हे आउटसाइड दी बॉडी फेकतात किंवा एलिमिनेट करतात त्यांना आपण काय म्हणतो, अमोनोटेलिक. तसे ऑर्गॅनिझम काय आहेत, अमोनोटेलिक आहेत. Those organisms eliminate the excretive waste of ammonia. Those organisms are known as ammonotelic organisms. And the process of elimination of nitrogenous waste like ammonia, this is known as ammonotelism. जे एक्सक्रीटरी वेस्ट अमोनिया म्हणून बाहेर टाकतात त्या ऑर्गॅनिझमना आपण अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम म्हणतो. आणि अमोनिया बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे, एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून अमोनिया बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, अमोनोटेलिझम. प्रोसेस काय तर अमोनोटेलिझम. ऑर्गॅनिझम अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम. सेकंड, युरिया हा जो आहे तो एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकणे या प्रोसेसला आपण काय म्हणतो, युरिओटेलिझम. आणि ऑर्गॅनिझम्सला म्हणतो युरिओटेलिक ऑर्गॅनिझम. युरिक ॲसिड जर एलिमिनेशन किंवा एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून एलिमिनेट करतायत त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, युरिकोटेलिझम. आणि ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो, युरिकोटेलिक. तर जनरली काय सांगायचं आहे तर आज आपण ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर डिटेलमध्ये पाहणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत आजच्या ते आहेत अमोनोटेलिझम ज्याच्यामध्ये अमोनिया बाहेर टाकला जातो, युरिओटेलिझम ज्याच्यामध्ये युरिया बाहेर टाकला जातो, आणि युरिकोटेलिझम ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड हा नायट्रोजनस वेस्टमधून शरीराच्या बाहेर टाकला जातो. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात अमोनोटेलिझम. Firstly, ammonotelism. What is meant by ammonotelism? The elimination of excretory waste of ammonia is known as ammonotelism. ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून काय करतो तर अमोनियाला शरीराच्या बाहेर टाकतो. अमोनियाला एलिमिनेट केलं जातं त्यांना आपण काय म्हणतो, अमोनोटेलिझम. आणि असे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्या बॉडी थ्रू किंवा एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून अमोनिया बाहेर पडतो अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स. प्रोसेस अमोनोटेलिझम आणि ऑर्गॅनिझम्सला अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम. जनरली याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो अमोनिया आहे आपण ज्यावेळेस प्रत्येकाच्या बॉडीमध्ये
कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स हे सगळे जर जास्त प्रमाणात प्रेझेंट असतील, फॅट्स वगैरे, ते आपण जास्त प्रमाणात स्टोअर करून ठेवू शकतो. आपल्या बॉडीला लागणाऱ्या कार्बोहायड्रेट्सपेक्षा जर जास्त कार्बोहायड्रेट्स जर असतील तर आपण ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. पण अमोनिया आपण जास्त प्रमाणात जर आपल्या बॉडीमध्ये असेल तर त्याला आपण ठेवू शकत नाही, कारण की हा काय आहे, हायली टॉक्सिक आहे, पॉयझनस आहे, तो आपल्या बॉडीला घातक आहे. तर हा आपल्या बॉडीमध्ये आपण जास्त काळ ठेवू शकत नाही. त्याचबरोबर टॉक्सिक आहे म्हणजेच तो काय करतोय, तर जनरली जे काही आपले प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, जनरली हा बेसिक इन नेचर आहे. अमोनिया काय आहे, बेसिक इन नेचर आहे. नेचर कसं आहे त्याचं, बेसिक आहे. पण सेलमध्ये किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये ज्यावेळेस हा मिक्स होतो त्यावेळेस तो काय करतोय, प्लाझ्मा मेम्ब्रेनला डॅमेज करण्याचं काम करतोय. प्लाझ्मा मेम्ब्रेनला डॅमेज करण्याचं किंवा डिस्टर्ब करण्याचं काम करतो. त्याचबरोबर जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या काही ॲसिडिक फॉर्ममध्ये असतात, त्याच्यामध्ये बेसिक फॉर्ममधला अमोनिया जर मिक्स झाला तर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आपल्या बॉडीमध्ये होतात त्यासुद्धा काय होतील, डिस्टर्ब होतील. आणि जो काही pH आपल्या बॉडीचा मेंटेन आहे तो सुद्धा डिस्टर्ब होईल. त्याच्यामुळे अमोनिया हा आपल्या जास्त प्रमाणात जरी आपल्या बॉडीमध्ये असेल तर आपण तो स्टोअर करून ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या बॉडीला खूप सारे घातक परिणाम होतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, हायली टॉक्सिक म्हणतो. त्याचबरोबर अमोनिया हा हायली सॉल्युबल आहे. हायली सॉल्युबल आहे म्हणजेच पाण्यामध्ये तो लवकर विरघळतो. तर याच्यामध्ये जर बघितलं तर 1 ग्राम ऑफ अमोनियासाठी वॉटरची किती गरज आहे, तर 300 to 500 मिलीलिटर. जर 1 ग्राम ऑफ ॲमोनिया जर आपल्याला डायल्यूट करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वॉटरची किती क्वांटिटी लागते, तर 300 to 500 मिलीलिटर इतकं वॉटर लागतं. म्हणजेच काय, तर असे ऑर्गॅनिझम्स ओनली की जास्त पाण्यामध्ये राहतात अशाच ऑर्गॅनिझममध्ये अमोनिया हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बाहेर टाकला जातो. पण जनरली अमोनिया आपल्या बॉडीमध्ये कसा फॉर्म होतो, तर पाहिलं तर एक आपण जे काही फूड्स इनगल्फ करतो, फूडस्टफ खातो, त्याच्यामध्ये प्रोटीन फॉर्मेशन केलं जातं. आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात. ओके, तर प्रोटीन जे आहेत, जनरली प्रोटीन फॉर्मेशन म्हणजे प्रोटीन म्हणजेच काय, द लॉंगेस्ट चेन ऑफ अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडची जी काही लॉंगेस्ट चेन आहे त्याला आपण प्रोटीन म्हणतो. तर अमायनो ॲसिडच्या फॉर एक्झाम्पल आपण एखादा अमायनो ॲसिड पकडू, कार्बन, हायड्रोजन, COOH ग्रुप, इथे अमायनो ॲसिड आणि इथे कोणताही कार्बोहायड्रेट ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, अमायनो ॲसिड. तर हा जो अमायनो ॲसिड आहे, जर समजा प्रोटीन फॉर्मेशनसाठी लागणारे अमायनो ॲसिड्स हे कॅपेबल आहेत आणि खूप सारे बाकीचे अमायनो ॲसिड जे एक्स्ट्रामध्ये फॉर्म झालेले आहेत ते प्रोटीन फॉर्मेशनमध्ये येत नाही आहेत. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपल्याला गरजेचं असणारे जे काही प्रोटीन्स आहे ते आपण काय केलेले, तयार केलेलं आहे आणि आपल्या बॉडीला नको असणारे अमायनो ॲसिड्स हे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. तर जे काही आपल्या बॉडीला नको आहेत अशा अमायनो ॲसिड्समध्ये काय होतं, तर हा जो अमायनो ग्रुप आहे तो निघून जातो आणि फक्त उरतो तो ऑर्गॅनिक ॲसिड. आणि ऑर्गॅनिक ॲसिड हा जो आहे तो कन्वर्ट होतो कार्बोहायड्रेटमध्ये. ऑर्गॅनिक ॲसिड काय कुठे कन्वर्ट होतो, कार्बोहायड्रेटमध्ये. आणि लार्ज अमाऊंटमध्ये आपण कार्बोहायड्रेट बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो कारण की तो एनर्जी प्रोव्हाइडिंग आहे. तर आता हा झाला ऑर्गॅनिक ॲसिड. तर राहिला जो एलिमिनेशन झालेला अमायनो ॲसिड आहे, हा जो अमायनो ॲसिड ज्यावेळेस रिलीज होतो त्याला म्हणतात डी-अमायनेशन. कोणती प्रोसेस आहे ही, डी-अमायनेशन. रिमूव्हल ऑफ अमायनो ॲसिड म्हणजेच काय, डी-अमायनेशन. म्हणजेच काय, तर हा जो बाहेर पडलेला किंवा रिप्लेस झालेला जो अमायनो ग्रुप आहे तो आपल्या बॉडीमधील हायड्रोजन आयनसोबत मिक्स होतो आणि फॉर्म होतो अमोनिया. तर हा जो अमोनिया आहे तो ज्यावेळेस फॉर्म झाला तो आपल्या बॉडीसाठी घातक ठरतो, म्हणून तो आपण काय करतोय,
एलिमिनेट करतोय, ते ऑर्गॅनिझम्स काय करतात, बॉडीमधून अमोनिया बाहेर टाकतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, ॲमोनोटेलिक ऑर्गॅनिझम किंवा ॲमोनोटेलिझम प्रोसेस. थ्रू अमोनिया तो बाहेर टाकला जातो. पण हा जो अमोनिया आहे तो आपल्या बॉडीसाठी जितका घातक आहे तेवढाच तो हायली सॉल्युबल आहे. हायली सॉल्युबल म्हणजेच काय, तर तो जास्त पाण्यामध्ये 1 ग्राम ऑफ अमोनिया इज डायल्युटेड इंटू 300 to 500 ml वॉटर. म्हणजे काय, तर 300 ते 500 ml वॉटरची गरज आहे जर 1 ग्राम ऑफ अमोनिया आपल्याला जर एलिमिनेट करायचा असेल तर. अशा जर वॉटरची कॅपॅसिटी जर असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स असतील, फॉर एक्झाम्पल टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स अमोनिया हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बाहेर टाकणार नाहीत, कारण की आपण वॉटर कन्झर्वेशन जास्त प्रमाणात करतो. त्याच्यामुळे आपण अमोनिया हा बाहेर टाकत नाही. पण जे ऑर्गॅनिझम्स कशामध्ये असतात, वॉटरमध्ये राहतात, ॲक्वॅटिक ॲनिमल्स. एक्झाम्पलमध्ये जर बघितलं, फॉर एक्झाम्पल ॲक्वॅटिक ॲनिमल्स हे जास्त प्रमाणात काय करतात, अमोनिया हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बाहेर टाकतात. की एक्झाम्पलमध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे काही ॲक्वॅटिक इन्व्हर्टिब्रेट्स आहेत ते एलिमिनेशनमध्ये एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून अमोनिया बाहेर टाकतात. त्याचबरोबर बोनी फिशेस, त्याच्यानंतर ॲक्वॅटिक लार्वी ज्याला आपण टॅडपोल म्हणतो, ॲम्फिबियन्स लार्वी, ॲम्फिबियन्स लार्वी जो की टॅडपोल आहे. तर जनरली एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर ॲक्वॅटिक ॲनिमल्स, बोनी फिशेस आणि ॲम्फिबियन्स लार्वी जे काय टॅडपोल आहे हे एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून किंवा नायट्रोजनस वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर काय टाकतात, तर एलिमिनेशन करतात, तर अमोनिया. तर हे जे ॲनिमल्स आहेत ते कोणत्या कोणत्या ऑर्गन्स थ्रू बॉडीच्या बाहेर टाकतात, तर फॉर एक्झाम्पल स्किन, किडनी, गिल्स या ऑर्गन्स थ्रू अमोनिया हा ते काय करतात, बाहेर टाकतात. त्याचबरोबर ज्याच्यामध्ये एलिमेंटरी जे काही एक्सक्रिटरी ऑर्गन आहे किंवा एक्सक्रिशन सिस्टीम नाही आहे असे ऑर्गन्स, फॉर एक्झाम्पल असे ऑर्गॅनिझम जसे की प्रोटोझोआन सुद्धा एलिमिनेशन ऑफ एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून अमोनियाच हा बॉडीच्या बाहेर टाकला जातो थ्रू दी डिफ्युजन प्रोसेस. कारण की प्रोटोझोआनमध्ये एक्सक्रिटरी जे काही सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम ती त्यांच्यामध्ये नसते. म्हणून त्याच्यामुळे ते काय करतात, जे काही अमोनिया त्यांच्या बॉडीमध्ये फॉर्म झालेला आहे ते अमोनिया त्या डिफ्युजन प्रोसेस थ्रू बॉडीच्या बाहेर टाकतात. त्याच्यानंतर ॲक्वॅटिक ॲनिमल, बोनी फिशेस आणि ॲम्फिबियन्स लार्वी, टॅडपोल जे काही फ्रॉग्स आहेत, अडल्ट फ्रॉग जे की टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक पाण्यामध्ये पण राहतात, पण जनरली ते मात्र युरिया हे एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बाहेर टाकतात. पण त्यांचा जो काही लार्वा आहे जो की पाण्यामध्ये असतो, ज्याला आपण टॅडपोल म्हणतो, तो जो आहे तो एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून अमोनिया हा बाहेर टाकतो. तर याच्या व्यतिरिक्त अमोनोटेलिझममध्ये जर आपण बघितलं तर अमोनोटेलिझम आपण कशाला म्हणतो, तर द प्रोसेस इन विच एलिमिनेशन ऑफ अमोनिया इज अ एक्सक्रिटरी वेस्ट इज नोन ॲज अ अमोनोटेलिझम. आणि दोज ऑर्गॅनिझम्स use the excretory waste of ammonia, elimination of excretory waste of ammonia, those organisms are known as ammonotelic organisms. म्हणजेच काय, तर ही प्रोसेस आहे आणि त्या ऑर्गॅनिझम्स अमोनिया हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकतात, त्यांना आपण काय म्हणतो, अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स. अमोनोटेलिझम किंवा अमोनोटेलिक ऑर्गॅनिझममध्ये अमोनिया हा कसा तयार होतो, तर जे काही अमायनो ॲसिड्स असतात, अमायनो ॲसिड्स ज्याच्यामध्ये अमायनो ग्रुपसुद्धा असतो, ज्यावेळेस अमायनो ॲसिड्स हे आपल्या बॉडीसाठी रिक्वायर्ड नसतील त्यावेळेस त्या अमायनो ॲसिड्सचं काय होतं, डिअमायनेशन प्रोसेस थ्रू अमायनो ग्रुप हा बाहेर काढला जातो, एलिमिनेट केला जातो किंवा रिमूव्ह केला जातो. ज्यावेळेस
अमायनो ग्रुप हा रिमूव्ह केला जातो त्यावेळेस जो काही उरलेला भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक ॲसिड. आणि ऑर्गॅनिक ॲसिड पुन्हा काय कन्वर्ट होतो कशामध्ये, कार्बोहायड्रेट्समध्ये. आणि कार्बोहायड्रेट्स काय आहे तर आपल्यासाठी एनर्जी प्रोव्हाइडिंग आहेत. ओके, तर हा जो रिलीज झालेला अमोनिया आहे तो अमोनिया बॉडीमधील हायड्रोजन आयनसोबत मिक्स होऊन अमोनिया तयार होतो. आणि हा जो अमोनिया NH3 हा आपल्या बॉडीसाठी खूप घातक आहे कारण की तो हायली टॉक्झिक आहे, ज्याच्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेन हा स्टेबल राहू शकत नाही कारण की त्याचं नेचर कसं आहे, बेसिक आहे. आणि त्याचबरोबर ज्या काही ॲक्टिव्हिटीज सेलमध्ये होतात त्यासुद्धा काय होतात, डिस्टर्ब होतात. कशामुळे तर बेसिक नेचरमुळे. आणि ज्यावेळेस हा जर बॉडीमध्ये असेल तर जे काही pH आहे ते pH काय होतं, डिस्टर्ब होतं, चेंज होतं. आणि त्याच्यामुळे हा आपल्या बॉडीसाठी काय आहे, घातक आहे. त्याच्यानंतर हा हायली सॉल्युबल आहे. अमोनिया काय आहे, हायली सॉल्युबल आहे. म्हणजेच काय, 1 ग्राम ऑफ अमोनिया डायल्यूट होण्यासाठी किंवा एलिमिनेट करण्यासाठी टोटल 300 to 500 ml ऑफ वॉटरची गरज लागते. आणि त्याचबरोबर अशी जी काही प्रोसेस आहे एलिमिनेशन ऑफ अमोनिया हा ज्या बॉडी थ्रू होतो, तर अशामध्ये एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता. तर एलिमिनेशन ऑफ अमोनिया म्हणून किंवा एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून जे काही ऑर्गॅनिझम्स आहे ज्याला आपण अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स म्हणतो ते असे कोणते कोणते आहेत तर ॲक्वॅटिक इन्व्हर्टिब्रेट्स किंवा ॲनिमल्स, बोनी फिशेस, त्याचबरोबर अम्फिबियन लार्वी जो की टेडपोल आहे. टेडपोल म्हणजेच काय तर फ्रॉगचा लार्वी. अडल्ट झाल्याच्या नंतर तो फ्रॉग होतो. तर तो टेडपोल जनरली ॲक्वॅटिक असतो म्हणून तो काय करतोय, अमोनिया हा एक्सक्रीट करतो. पण ज्यावेळेस तो अडल्ट होईल, फ्रॉग होईल, त्यावेळेस तो युरिया हा एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून यूज करतो. त्याचबरोबर प्रोटोझोआनसुद्धा असे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये एक्सक्रीटरी सिस्टीम नाही आहे, पण तरीही एक्सक्रीटरी जे काही वेस्ट आहे ते अमोनिया म्हणून बाहेर टाकतात थ्रू दी डिफ्युजन प्रोसेस. आता जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, काही स्किन थ्रू, काही गिल्स थ्रू, म्हणजेच काय तर बोनी फिशेस गिल्स थ्रू काय करतात, बॉडीच्या बाहेर अमोनिया टाकतात एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून. त्याच्यानंतर ॲक्वॅटिक इन्व्हर्टिब्रेट्स किडनीचा यूज करतात. आणि स्किन थ्रू जे काही लार्वी आहेत ते स्किन थ्रू काय करतात, एक्सक्रीटरी वेस्ट बाहेर टाकतात. तर याचा अर्थ काय तर अमोनोटेलिझम हा जास्त करून ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्येच दिसतो किंवा ज्या ॲनिमल्समध्ये वॉटरची कंटेंट हा जास्त प्रमाणात असेल असेच ऑर्गॅनिझम्स काय करतात, अमोनिया हा एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकतात. याच्यानंतर बघू युरिओटेलिक. याच्यानंतर पाहणार आहोत युरिओटेलिझम. युरिओटेलिझम हा सुद्धा नायट्रोजिनस वेस्ट आहे. ॲज कम्पेअर्ड टू अमोनोटेलिक किंवा अमोनिया इट्स लेस टॉक्सिक. सेकंड वन युरिओटेलिझम. युरिओटेलिझम म्हणजेच काय, द प्रोसेस इन विच एलिमिनेशन ऑफ एक्सक्रीटरी वेस्ट इज ए युरिया. युरिया हा एक्सक्रीटरी वेस्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, युरिओटेलिझम. आणि या युरिया म्हणजेच काय NH2 फॉर्म्युला काय NH2CONH2 हा काय युरियाचा फॉर्म्युला. तर याच्यामध्ये युरिओटेलिझम याच्यामध्ये जनरली युरिया हा एक्सक्रीटरी वेस्ट म्हणून बाहेर टाकला जातो. त्याचबरोबर युरिओटेलिझम हा लेस टॉक्सिक आहे ॲज कम्पेअर टू अमोनिया. अमोनियापेक्षा हा काय आहे, लेस टॉक्सिक आहे. त्याच्यानंतर हा लेस सॉल्युबल आहे. लेस सॉल्युबल आहे ॲज कम्पेअर्ड टू द अमोनिया. म्हणजेच काय तर याच्यासाठी वॉटर रिक्वायरमेंट ही खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू 100 टाइम्स ऑफ लेस दॅन अमोनिया. अमोनियापेक्षा 100 वेळेस आपण काय करू शकतो, त्याची सॉल्युबिलिटी जर बघितले तर 100 पटीने कमी आहे. अमोनियापेक्षा 100 पटीने हा जो युरिया आहे तो लेस सॉल्युबल आहे. त्याच्यानंतर लेस सॉल्युबल जर म्हणलं तर असे जे काही ऑर्गॅनिझम्स आहे ज्याच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन करण्याची खूप गरज भासते. फॉर एक्झाम्पल टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स, ह्युमन्स. आपलं जर एक्झाम्पल घेतलं
तर आपल्याला वॉटर कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण लेस क्वांटिटीमध्ये वॉटर घेतो. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर जर तुम्हाला सकाळी आईने बॉटल भरून दिली पाण्याची, तर तुम्ही शाळेत घेऊन जाता किंवा कॉलेजमध्ये घेऊन जाता, त्यावेळेस घरी येताना जर बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त बॉटल ही तशीच राहते. याचा अर्थ काय, आपल्याला वॉटर हे कमीत कमी दिवसातून 5 ते 6 लिटर पिलं पाहिजे, पण आपण तितकं पित नाही. म्हणून आपली बॉडी पित नसताना सुद्धा आपली बॉडी मेंटेन करते सगळं. याचाच अर्थ काय, तर आपली बॉडी प्रत्येक गोष्टीमधून किंवा आपल्या बॉडीतील जाणाऱ्या वॉटरमधून प्रत्येक वेळेस वॉटर कन्झर्व करते. म्हणजे टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझममध्ये वॉटर कन्झर्वेशन हे खूप गरजेचं आहे. आणि अशा ऑर्गॅनिझम्समध्ये म्हणजे जे ऑर्गॅनिझम वॉटर कन्झर्वेशनसाठी खूपच गरजेचे समजतात, त्यांच्यामध्ये युरिया हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून यूज होतो, कारण की याच्यामध्ये वॉटरची क्वांटिटी खूप कमी लागते. फॉर एक्झाम्पल 1 ग्राम ऑफ युरिया एलिमिनेट करण्यासाठी फक्त आणि फक्त 50 ml ऑफ वॉटरची क्वांटिटीची गरज आहे. अमोनियाचं जर बघितलं तर 1 ग्राम ऑफ अमोनियासाठी आपल्याला 300 to 500 मिलीलिटर इतक्या वॉटरची गरज होती, पण युरिया एलिमिनेशनसाठी आपल्याला गरज कितीचे, ओन्ली 50 ml. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये वॉटर कन्झर्वेशन केलं जातं, जसं की शार्क आहे, कांगारू आहे, ओके, कॅमल्स आहेत, या ऑर्गॅनिझम्समध्ये काय केलं जातं, वॉटर जास्त प्रमाणात कन्झर्व केलं जातं. तर अशा ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांना आपण काय म्हणतो, युरिओटेलिक, काय म्हणतो, युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स. ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये युरिया हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून यूज केला जातो, त्या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो, युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स. आणि त्या प्रोसेसला म्हणतो युरिओटेलिझम. तर जनरली हा जो युरिया आहे तो कुठे फॉर्म होतो, कसा फॉर्म होतो आणि कोणती प्रोसेस आहे हे आपण पाहणार. तर युरिया जो आहे तो कसा फॉर्म होतो, जनरली जो काही आपल्या बॉडीमधला अमोनिया आहे, अमोनियाचं कन्वर्शन हे युरियामध्ये केलं जातं इन दी लिव्हर. फॉर एक्झाम्पल आपण जर आपलं घेतलं किंवा जे काही युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स आहे त्यांच्यामध्ये जर बघितलं तर जो काही आपल्या बॉडीमधला अमोनिया आहे हा युरियामध्ये कन्वर्ट केला जातो. कुठे, तर लिव्हरमध्ये. लिव्हरमध्ये अमोनियाचं कन्वर्शन युरियामध्ये होतं आणि हे अमोनियाचं कन्वर्शन युरियामध्ये होण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात ऑर्निथिन सायकल और युरिया सायकल. अमोनियाचं कन्वर्शन युरियामध्ये होणे जी काही सायकल आहे त्याला काय म्हणतात, ऑर्निथिन सायकल किंवा युरिया सायकल. आणि ही सायकल कुठे होते, लिव्हरमध्ये होते. तर याचा शोध कोणी लावला, तर क्रेब्स अँड हॅन्सलेट इन 1932, किंवा त्यांना क्रेब्स अँड हॅन्सलेट सायकल सुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर अमोनियाचं कन्वर्शन युरियामध्ये होणे याला आपण ऑर्निथिन सायकल, युरिया सायकल किंवा क्रेब्स अँड हॅन्सलेट सायकल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण याचा शोध या सायंटिस्टनी लावलेला आहे क्रेब्स आणि हॅन्सलेट इन 1932 मध्ये. तर जनरली ही जी ऑर्निथिन सायकल आहे किंवा युरिया सायकल आहे ही खूप लॉंगेस्ट सायकल आहे. आपण शॉर्टमध्ये जनरली त्याच्यामध्ये युरिया कसा फॉर्म होतो फक्त एका रिॲक्शन थ्रू ओळखून घेऊया. फॉर एक्झाम्पल हा जो अमोनिया आहे, 2 molecules ऑफ अमोनिया इज मिक्स विथ कार्बन डायऑक्साइड and to form a NH2CO NH2 plus water removal किंवा वॉटर इथे काय झालं, 2 मॉलिक्युल्स आहेत अमोनियाचे आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आहे आणि याच्यामध्ये काय तयार होतो, यांचं मिळून हा युरिया तयार होतो. काय झालं तर कन्वर्शन ऑफ अमोनिया इनटू युरिया.
हा अमोनिया जो की आपल्या बॉडीमधला आहे हा सुद्धा आपण एक्सक्रिटरी वेस्ट किंवा नायट्रोजनस वेस्ट म्हणून ओळखतो, पण त्याला जर आपल्या बॉडीच्या बाहेर काढायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कशाची गरज आहे? वॉटरची गरज आहे. पण तेवढं वॉटर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, कारण की आपण वॉटर कन्झर्व करतो. म्हणून या अमोनियाचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? युरियामध्ये होतं. आणि युरियामध्ये होण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतोय? ऑर्निथिन सायकल किंवा युरिया सायकल म्हणतो. आणि या प्रोसेस थ्रू 1 मॉलिक्यूल ऑफ युरिया जर तयार करायचा असेल, एक युरियाचा मॉलिक्यूल जर तयार करायचा असेल तर 3 ATPची गरज आहे. किती ATPची गरज लागते? 3 ATP लागतात. एवढी एनर्जी रिक्वायर्ड आहे ज्यावेळेस 1 मॉलिक्यूल ऑफ युरिया हा तयार होतो. तर ही जी प्रोसेस आहे त्याला आपण ऑर्निथिन सायकल म्हणतो. तर जनरली हे फक्त ज्या काही ऑर्गॅनिझम्समध्ये होतं, जे की लिव्हरमध्ये होतं. पण शार्क हा असा प्राणी आहे, ऑर्गॅनिझम आहे, जो की मराईन वॉटरमध्ये राहतो, म्हणजे सी वॉटरमध्ये राहतो शार्क. याच्यामध्ये सुद्धा जे काही अमोनियाचं कन्व्हर्शन हे युरियामध्ये होतं त्यावेळेस मात्र एक्सेप्ट ब्रेनला सोडून बाकीचे जे काही बॉडी पार्ट आहे त्या सगळ्या बॉडी पार्टमध्ये, पूर्ण बॉडी पार्टमध्ये काय होतं? युरियाचं फॉर्मेशन होतं, इन्क्लुडेड ब्लड ऑल्सो. म्हणजे शार्कमध्ये शार्कच्या बॉडीमध्ये ब्रेन सोडता अदर जेवढ्या काही बॉडी ऑर्गन्स आहेत किंवा सेल्स आहेत त्या प्रत्येकामध्ये युरिया हा तयार केला जातो. पण याच्यामध्ये ज्यावेळेस युरिया तयार होतो पूर्ण बॉडी ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, म्हणून तो आयसोटोनिक नेचरमध्ये आपल्याला दिसतो. एक्सेप्ट ब्रेन पूर्ण बॉडी त्याची काय करते? युरिया फॉर्मेशन करते आणि त्याच्यामुळे तो काय आयसोटोनिकमध्ये आपल्याला दिसतो. तो त्याची आयसोटोनिक पोझिशन मेंटेन करतो. पण ज्यावेळेस जे काही मराईन वॉटरमध्ये असल्यामुळे जे त्याचं एक्झोऑस्मोसिस हे जास्त प्रमाणात होतं ते याच्यामुळे काय होईल? कमी होईल, लेस एक्झोऑस्मोसिस. तर युरिओटेलिझम ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एलिमिनेशन ऑफ युरिया होतो. युरियाचा जर फॉर्म्युला बघितला तर NH2CONH2. आणि जे ऑर्गॅनिझम्स युरिया हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बाहेर टाकतात त्यांना आपण युरोटेलिक म्हणतो. आणि युरिया जो आहे तो लेस टॉक्सिक आहे, लेस वॉटर सॉल्युबल आहे. जर कंपेअर्ड केलं अमोनियासोबत तर 100 टाइम्स ऑफ हा लेस सॉल्युबल आहे अमोनियापेक्षा. आणि हा सुटेबल आहे दोज ऑर्गॅनिझम्स आर कन्झर्विंग वॉटर. जे ऑर्गॅनिझम्स वॉटर कन्झर्व करतात तशा ऑर्गॅनिझमसाठी युरिया हा एलिमेंटरी वेस्ट म्हणून की एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून खूप सुटेबल आहे. त्याच्यानंतर 1 ग्राम ऑफ युरिया एलिमिनेशनसाठी आपल्याला 50 ml ऑफ वॉटरची गरज आहे. जर युरिया जो आहे तो फॉर्म कसा होतो तर जी फॉर्म होण्याची प्रोसेस आहे त्याला आपण ऑर्निथिन सायकल किंवा युरिया सायकल म्हणतो. त्याचबरोबर क्रेब्स हॅझलेट्स सायकलसुद्धा म्हणून ओळखलं जातं. पण 1932 मध्ये ही सायकल डिस्क्राईब करण्यात आली. ऑर्निथिन सायकल किंवा युरिया सायकल कुठे होते तर लिव्हरमध्ये होते. नेमकं ऑर्निथिन सायकल आणि युरिया सायकल आपण कशाला म्हणतो? अमोनियाचं कन्व्हर्शन युरियामध्ये होणे म्हणजेच काय? ऑर्निथिन सायकल किंवा युरिया सायकल. तर अमोनियाचं कन्व्हर्शन युरियामध्ये कसं होतं तर 2 molecules ऑफ अमोनिया अँड कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म ए युरिया मॉलिक्यूल. आणि त्याचबरोबर युरिया जो आहे 1 molecule ऑफ युरिया फॉर्म होण्यासाठी 3 ATPची गरज आहे. 3 ATPचे मॉलिक्युल्स रिक्वायर्ड आहेत जर 1 molecule ऑफ युरिया जर फॉर्म करायचं असेल. त्याचबरोबर हे झाली ह्युमन किंवा अदर ऑर्गॅनिझम्समध्ये. पण शार्कमध्ये ब्रेन सोडता अदर सगळे बॉडी पार्ट्स काय करतात? युरिया फॉर्मेशन करतात. आणि हे युरिया फॉर्मेशन केल्यामुळे तो मराईन वॉटरमध्ये राहिल्यामुळे जे काही एक्झॉस्मोसिस त्याच्या बॉडीमधून होतं ते कमी प्रमाणात होतं. तर आता युरिओटेलिझमचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत? एक्झाम्पल्स किंवा युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत? युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्समध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्वॅटिक रेप्टाइल्स, मॅमल्स, त्याच्यानंतर
अडल्ट ॲम्फिबियन्स जसं की फ्रॉग आहे, सॅलमेंडर आहे. त्याच्यानंतर कार्टिलिजिनस फिशेस. कार्टिलिजिनस फिशेसमध्ये शार्क, रेज एक्सेट्रा. ॲक्वॅटिक रेप्टाईल्समध्ये सुद्धा एक्सक्रिटरी वेस्ट काय आहे? युरिया आहे. मॅमल्समध्ये सुद्धा युरिया हा एक्सक्रिटरी वेस्ट आहे. अडल्ट ॲम्फिबियन्समध्ये फॉर एक्झाम्पल फ्रॉग आणि सॅलमेंडर यांच्यामध्ये एक्सक्रिटरी वेस्ट काय आहे? युरिया आहे. जर फ्रॉगचा लार्वा जर घेतला तर तो काय करतो? अमोनिया एक्सक्रीट करतो. पण अडल्ट फ्रॉग हा काय करतो? हा युरिया एक्सक्रीट करतो. त्याच्यानंतर कार्टिलिजियस फिशेसमध्ये शार्क आणि रेज हे सुद्धा काय करतात? युरिया हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून सिक्रेट करतात. तर हा आहे युरिओटेलिझम. युरिओटेलिझम नंतर अमायनोटेलिझम आणि युरिओटेलिझम असे ड्वेल नेचरमध्ये असणारे जे काही एक्सक्रिटरी वेस्ट दाखवणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊ. असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे अमोनोटेलिझम पण दाखवतात आणि त्याचबरोबर युरिओटेलिझम पण दाखवतात. तर असे कोणते कोणते आहेत? तर त्याला आपण काय म्हणतो? ड्युअल एक्सक्रीशन. ड्युअल मीन्स दोन्हीही एक्सक्रीशन दाखवणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजे काय? तर एकतरी अमोनोटेलिझम पण दाखवतात आणि त्याचबरोबर युरिओटेलिझम पण दाखवतात. तर सर्वात पहिल्यांदा अर्थवर्म. अर्थवर्म हा दोन्ही प्रकारचे एक्सक्रीशन दाखवतो. एक अमायनोटेलिझम पण दाखवतो आणि त्याचबरोबर युरिओटेलिझम पण दाखवतो. अमायनोटेलिझम कधी दाखवतो? एक पहिल्यांदा आपण अमायनोटेलिझम बघू आणि त्याच्यानंतर युरिओटेलिझम. तर अमायनोटेलिझम दाखवण्यासाठीची काय कंडिशन आहे? तर ज्यावेळेस अर्थवर्म हा जास्तच वॉटर कंटेंट असेल अशा ठिकाणी जर असेल तर त्यावेळेस तो अमायनोटेलिझम दाखवतो. म्हणजेच काय? तर एक्सक्रिटरी वेस्ट हे अमोनिया असतं. म्हणजे काय? वॉटर कंटेंट इज मोर. ज्यावेळेस वॉटर कंटेंट हे अर्थवर्मसाठी जास्त प्रमाणात असेल त्यावेळेस तो काय दाखवतो? अमोनोटेलिझम दाखवतो. म्हणजेच काय? तर अमोनिया हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून तो बाहेर टाकतो. युरिओटेलिझम ज्यावेळेस अर्थवर्म अशा ठिकाणी आहे जिथे वॉटरची क्वांटिटी ही लेस आहे. वॉटर कंटेंट इज लेस. ज्यावेळेस वॉटर कंटेंट हे लेस असतं त्यावेळेस हा अर्थवर्म काय करतो? युरिओटेलिझम दाखवतो. म्हणजेच काय? युरिया हा एक्सक्रिटरी वेस्ट मटेरियल म्हणून तो एलिमिनेट करतो. तर याच्यामध्ये दोन्ही प्रोसेस आहेत. एक अमायनोटेलिझम पण दाखवतो आणि त्याचबरोबर युरिओटेलिझम पण दाखवतो. पण त्याच्यासाठी कंडिशन्स आहेत. अमायनोटेलिझमसाठी कंडिशन काय आहे? वॉटरचं कंटेंट जास्त असलं पाहिजे. कारण की आपण अमायनोटेलिझम सांगताना सांगितलं की 1 ग्राम ऑफ अमोनिया इज एलिमिनेटेड थ्रू द 300 to 500 ml ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड. म्हणजे 300 ते 500 ml वॉटरची गरज आहे ज्यावेळेस 1 ग्राम ऑफ अमोनिया आपण काय करू शकतो? एलिमिनेट करू शकतो. म्हणून जिथे वॉटर कंटेंट जास्त असेल तिथे अर्थवर्म काय करतो? अमोनोटेलिझम दाखवतो. युरिओटेलिझम ज्यावेळेस वॉटर कंटेंट लेस असतं कारण की 1 ग्राम ऑफ युरिया इज एलिमिनेटेड थ्रू दी 50 ml ऑफ वॉटर रिक्वायर्ड. कारण की 50 ml जर वॉटर हे रिक्वायर्ड असतं जर 1 ml ऑफ 1 मोलिक्युल ऑफ किंवा 1 ग्राम ऑफ युरिया आपण एलिमिनेट करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक आहे ते आहेत लंग फिशेस. लंग फिशेस जे आहेत यांच्यासाठी सुद्धा दोन्ही प्रोसेस थ्रू ते काय करतात? एक्सक्रिटरी वेस्ट बाहेर टाकतात. एक अमायनोटेलिझम आणि सेकंड युरिओटेलिझम. लंग फिशेस ज्यावेळेस वॉटरमध्ये असतील
रिव्हर्स पॉन्ड्समध्ये असतील त्यावेळेस वॉटर इज मोर अवेलेबल. ज्यावेळेस वॉटर हे जास्त प्रमाणात असेल त्यावेळेस ते काय दाखवतात, अमोनोटेलिझम दाखवतात. आणि ज्यावेळेस लंग फिशेस हे मडी फॉर्ममध्ये असतील, ज्यावेळेस चिखलामध्ये असतील, कारण की मडी फॉर्म लंग फिशेस हे जनरली दोन्हीमध्ये असू शकतात, वॉटरमध्ये आणि मडी फॉर्म एरियामध्ये सुद्धा. ज्यावेळेस ते मडी फॉर्म एरियामध्ये असतील त्यावेळेस मात्र ते युरिओटेलिझम दाखवतात. कारण की वॉटर क्वांटिटी जास्त असेल तर एलिमिनेशन ऑफ अमोनिया इझिली होतो आणि वॉटर क्वांटिटी लेस असेल तर त्यावेळेस आपण युरिया हा इझिली एलिमिनेट करू शकतो. त्याच्यानंतर थर्ड वन आहे फ्रॉग. फ्रॉगमध्ये सुद्धा आपण दोन्ही बघितले, एक अमोनोटेलिझम आणि दुसरा युरिओटेलिझम. अमोनोटेलिझम तो कधी करतो, ज्या वेळेस तो टॅडपोल असेल, टॅडपोल लार्वा असेल, ज्यावेळेस तो लार्वा असतो. फ्रॉग हा ज्यावेळेस लार्वा असतो, ॲक्वॅटिक फॉर्ममध्ये असतो, त्यावेळेस तो अमोनोटेलिझम दाखवतो. आणि ज्यावेळेस फ्रॉग हा अडल्ट असेल, अडल्ट फ्रॉग असेल त्यावेळेस तो युरिओटेलिझम दाखवतो. तर फक्त एवढंच आहे की एक्सक्रिशनमध्ये युरिओटेलिझम आणि अमोनोटेलिझम हे दोन्ही दाखवणारे काही ॲनिमल्स आहेत. फॉर एक्झाम्पल अर्थवर्म, लंग फिशेस आणि त्याचबरोबर फ्रॉगसुद्धा. आणि ते काय दाखवतात, ड्युअल नेचर दाखवतात, दोन्ही प्रकारचे एक्सक्रिशन दाखवतात, एक अमोनोटेलिझम पण आणि युरिओटेलिझम पण. पण जिथे क्वांटिटी वॉटरची जास्त असेल तिथे ते अमोनोटेलिझम दाखवतात आणि जिथे वॉटरची क्वांटिटी ही लेस आहे तिथे हे युरिओटेलिझम दाखवतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरली काय बघितलं तर एक्सक्रिटरी वेस्ट जो नायट्रोजनस वेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण अमोनिया आणि युरियाबद्दल शिकलेलं आहे. तर अमोनियासाठी जास्त क्वांटिटी लागते, हाय टॉक्सिक आहे, हाय सॉल्युबल आहे आणि त्याच्यासाठी जी काही फॉर्मेशन आहे तो अमायनो ॲसिडपासून युरिया हा रिमूव्ह केला जातो, त्याला आपण काय म्हणतो, डिअमायनेशन. या प्रोसेस थ्रू अमोनिया बाहेर टाकला जातो आणि त्या अमोनियाला आपण काय करतो, एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून यूज करतो. त्याचबरोबर सेकंड बघितला युरिओटेलिझम. युरिओटेलिझम हा 100 टाइम्स ऑफ कम्पेअर टू अमोनिया लेस सॉल्युबल आहे, कारण की त्याला 50 ml ऑफ वॉटर लागतं. अमोनियाला 300 to 500 ml ऑफ वॉटर हे गरजेचं आहे. आणि युरिओटेलिझम हा लेस टॉक्सिक आहे, लेस सॉल्युबल आहे आणि युरिया फॉर्मेशन हे लिव्हरमध्ये होतं, ज्याला आपण ऑर्निथिन सायकल किंवा युरिया सायकल, क्रेब्स हँडलेस सायकल म्हणून ओळखतो, जे की सायकल 1932ला डिस्क्राईब करण्यात आलेली आहे. आता याच्यानंतर एक जो राहिलेला आहे युरिक ॲसिड, युरिकोटेलिझम, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया.